नमस्कार प्रेक्षकांनो, सनई चौघडे या मालिकेच्या उद्याच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतंय. जय मात्र आता इकडे ब्रेकफास्ट करून निघत असतो तेव्हा बिंदू मात्र म्हणते, काय जय सर, आज मात्र तुमच्या आयुष्याचा चांगला प्रवास आहे बरं का, आणि याचे परिणाम तुम्हाला आता आयुष्यभर राहणार आहेत. त्याच्यामुळे आजचा आनंदाचा जो काही प्रवास आहे तो मात्र शर्वरी आणि जयचा असतो. प्रेक्षकांनो, फायनली या दोघांच्या आता लव्ह स्टोरीला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळतंय. मस्त आता ते दोघं एन्जॉय करत असतात. जय तर खूपच एन्जॉय करत आता प्रवास करत असतो. शरू मात्र एका जागेवर उतरते आणि मस्त भर पावसात अगदी चिंब भिजून जाते. या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांनो बघून तिकडे मात्र जय भारीच खुशी झालेला असतो. सगळे आता तिचे फोटो काढायला लागतो जय, आणि शरूला हसताना बघून जयला मात्र त्याच्या मनात काहीतरी वेगळीच भावना आलेली दिसते. जयच्या चेहऱ्यावर इतका आनंद आलेला असतो. इथे मात्र प्रेक्षकांनो जय पुरता आपल्या शरूच्या प्रेमात मात्र पडलाय. पण आता जय खरंच हे सगळं कबूल करेल का? आता काय होणार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळालाय. तर इकडे मात्र आपण आजच्या भागाच्या सुरुवातीलाच काय पाहतोय, इकडे समायराने मात्र एक घाणेरडा प्लॅन केलेला असतो प्रेक्षकांनो. कारण समायराचा जो काही प्लॅन तिने बनवला तो लिटरली सक्सेसफुल होतो. आता जे काही शरूचे फोटो आहेत त्यामुळे आता आसावरी मात्र पूर्णपणे अस्वस्थ होणार आहे. गौतम सोबत तिचा अबोला आता होणार आहे, आणि आजच्या भागामध्ये हेच आपल्याला पाहायला मिळते. शर्वरी आपली एकदम चुलबुली आणि जय मात्र एकदम सिरियस, एकदम ऑर्गनाइज आणि खूपच मॅच्युअर्ड असा दाखवलेला आहे. तर मंडळी, आजचा भाग एवढा जबरदस्त दाखवला आहे ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे मॅक विचारत असतो, सर अहो काय करताय तुम्ही इथे? मोस्ट ऑफ टपरीवरचा चहा सुद्धा तुम्ही पित नाही ना, मग अचानक इकडे कसे काय? चहा प्यायला आलात तुम्ही चक्क? तेव्हा जय मात्र म्हणतो, नाही रे, मी सगळ्यांना इथे बघितलं आणि विचार केला, आता सगळ्यांबरोबर टीम बिल्ड व्हायला पाहिजे ना, आणि त्याच्यासाठीच मी इकडे आलो आहे, बाकी काही नाही आहे. कसं आहे, स्टाफ बरोबर आता मिळून जुळून राहिलं तर त्यांनाही चांगलं वाटतं ना, एक दुसऱ्याला सपोर्ट केल्यासारखं, समजून घेतल्यासारखं वाटतं, कोऑर्डिनेट केल्यासारखं वाटतं, आणि आपलं बॉन्डिंग स्ट्रॉंग होतं ना. मी थोडी असा बॉस आहे जो सतत आता ओरडणारा, किंचाळणारा. तेव्हा मॅक मात्र म्हणतो, हो बॉस, तुम्ही तर आता ओरडा देताच. जय म्हणतो, खरंच मी आता ओरडा देतो का मॅक? मॅक म्हणतो, नाही तसं नाही सर, पण आम्हाला खूप आनंद झाला. तेवढ्यात मात्र शरू म्हणायला लागते, खरंच जय, तू ना एकदम झक्कास काम केलं बघ, अगदी टकाटक. खरं म्हटलं तर तुला इथे बघून ना मलाही आणि आम्हाला सगळ्यांनाच आनंद झालाय. काय बरोबर ना? तेवढ्यात सगळे विचारतात, मला सांगा ना सर, तुम्ही चहा पिणार का? इथला चहा खूप बेस्ट असतो बरं. इकडे मात्र जय म्हणतो, नाही, या टपरीवरचा चहा मी शक्यच नाही आहे. इथं मात्र आता ती बोलते, अरे एक माझी कॉफी मी विसरली आहे, तेवढ्यात आता तू पिऊन तर बघ ना, तुला कशी वाटेल. आता ते मात्र म्हणतात, सरांनी आता कधी चहा पिलाय का? जय म्हणतो, नाही, तसं मी कधी ऐकलेलं नाही आहे. तेवढ्यात आता लगेच सरांसाठी एक कटिंग मागवा. जय मात्र म्हणतो, नको नको, हे सगळेच त्याला इतका फोर्स करतात, आणि तेवढ्यात तो सांगायला लागतो, चला ना सर, आपण सेल्फी वगैरे काढूया, मस्त आता नाचूया, एन्जॉय करूया. सगळे आता प्रेक्षकांनो इकडे मात्र आपल्या आपल्या याच्यामध्ये बिझी असतात. दुसरीकडे आसावरी मात्र आता परेशान झालेली असते. तिला सतत ते फोटो, त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. जेव्हा आता ती बोलत असते, मी जरा जास्त विचार करते का? गौतमला आता मी आवडत नसेल का? तिच्या मनामध्ये नको नको ते प्रश्न मात्र चालू झालेले असतात. तेवढ्यात तिची आई येते, काय गं बाई, मी सांगते तू जरा माझी मदत करते का? तेव्हा आता मी तिथले 2 डब्बे आहेत ना ते काढून देतेस का? सांग बरं, पावसाचा काही आज अंदाजा दिसत नाही आहे गं, कपडे पण आत घेतलं तर बरं होईल ना, कधी पाऊस येतो काय होतं, खरं म्हटलं तर थोडं काम करायला पाहिजे. आसावरी मात्र म्हणते, मम्मी मी लगेच करून येते. तेवढ्यात तिला वाटतं नक्कीच आता आसावरीची काहीतरी गडबड आहे. पमा लगेच आता आसावरीला बोलते, काय झालं बाई, सगळं ठीक आहे ना तुझं? काही घडलंय का? काही भांडण झाले का? तेव्हा मात्र आसावरी म्हणते, मम्मी सगळं ठीक आहे गं, काहीच नाही. आणि तेवढ्यातच आता गौतमचा फोन येतो. गौतमचा फोन आल्यावर आसावरी चक्क फोनच कट करते, आणि पमा म्हणते, काय सगळं बरोबर ना? तू तर बोललीस सगळं बरोबर आहे, मग तू फोन का कट केला? अगं आई, नंतर निवांत बोलते ना मी, आता थोडंसं तुला मदत करते. इकडे गौतमचा फोन कट झालाय. गौतमला मात्र राग आलेला असतो, तो सुद्धा थोडा अपसेट झालेला असतो, आणि या संधीचा फायदा बरोबर समायरा घेते. समायरा म्हणते, काय गौतम, सगळे मीटिंगला चालले आणि तू इथे काय करतोयस? तो म्हणतो, तू हो गं पुढे, मी माझं एक काम करून येतो आता लगेच. तेव्हा मात्र ती म्हणते, अरे विसरलास का? आपण फ्रेंड्स आहोत ना, मी आता पूर्वीचं सगळं विसरले बरं का, नव्याने सुरुवातसुद्धा केली आहे, मी मूव्ह ऑन केले बाबा. मला ना काय घडलं काय नाही ते अजिबात आठवायचं नाही आहे.
तो म्हणतो अगं तसं काही नाही. असावरी जरा फोन उचलत नाही आहे. ती म्हणते अरे तिला कामं असतात, ती सतत मावशीबरोबर किचनमध्ये काय काय करत असते ना, म्हणून बिझी असेल, म्हणून आता फोन नसेल उचलत. तेव्हा आता तो म्हणतो बरोबर बोललीस, ती आता इकडे बरोबर गोष्टी सिरियस घेते ना, काहीच नसेल जाऊ दे, मी लावतो नंतर फोन आणि मीटिंगकडे लक्ष देतो. खरं तर समायराने प्रेक्षकांना आग लावायचा बरोबर प्रयत्न केलेलाच असतो. इकडे मात्र आता समायराला तेच पाहिजे होतं की या दोघांमध्ये आता भांडण व्हावं, संशय यावा, गौतमला बरोबर मला आता टार्गेट करता येईल, आसावरीचा पत्ता कट करता येईल आणि मीच याची मिस क्वीन होणार आहे. खरंच तिच्या म्हणजे स्वप्नांच्या पुलावामध्येच प्रेक्षकांना ती आता जगत असते. दुसरीकडे मात्र इकडे आकाश मीटिंग आपली चालू करतो. इकडे आपल्याला जो काही आता रिसर्च वगैरे करायचं आहे त्याबद्दल त्यांचं डिस्कशन चालू असतं. खरं म्हटलं तर गेल्या वेळेला आपल्याला खूप सर्वे चांगला ठरला होता, आपला खूप फायद्याचा पडला होता ना. आता पुढचं सगळं जे काही प्लॅनिंग आहे ते मात्र गौतम सांगणार आहे. लगेच आता सगळी प्लॅनिंग गौतम सांगायला लागतो. आता मी तुमच्या सगळ्यांना एक डेस्टिनेशननुसार आता डिवाईड करणार आहे. आता मेल थ्रू तुम्हाला सगळे डिटेल मिळणारच आहेत. प्रत्येक जणाची टीम वेगळी असणार आहे. आपण आता कोणी एकत्र जाऊ, कोणी सिंगल जाऊ, पण या ट्रीपमध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला छान फायनल करायच्यात. तेव्हा आता मॅक म्हणतो जर कोकण आलं तर काय मज्जा येईल ना तायडे, आपण एकत्र असू. तेव्हा मात्र तो म्हणतो तुम्ही आता तिघांनी सायली एकत्र जायचं. तेवढ्यात तो म्हणतो आता पुढचं आहे कोल्हापूर. कोल्हापूर ऐकून शरू मात्र म्हणते मस्त तांबडा पांढरा रस्सा पिळून खाता येईल, चलणारे आपण जाऊ तिकडे. आता कोण कोणाच्या टीममध्ये आहे हे चालू असतं. तेवढ्यात मॅक शर्वरी तुम्ही एका टीममध्ये आहात हे ऐकल्यानंतर हे दोघं मात्र जाम खुश होतात. गौतम म्हणतो तुमच्या टीममध्ये जय सर सुद्धा आहेत बरं का. हे ऐकून मात्र दोघांनी तोंडच वाकडं केलेलं असतं. ते म्हणतात जय सर आपल्या टीममध्ये, गेली खड्ड्यात मग आपली ट्रीप चालू व्हायच्या आधीच आपलं फुसका पार होणार आहे. जाऊ दे आता काय करणार बाबा, काहीतरी आपल्याला वेगळा प्लॅन करायला लागेल. तेवढ्यात जय मात्र त्यांच्या जवळ जातो. मी काय म्हणतोय, उद्या सकाळी 8 वाजता आपल्याला निघायचे. तेव्हा ते म्हणतात सर तुम्ही इतकी घाई का करताय, आरामात या ना तुम्ही, आम्ही दोघं पुढे जातो कंपनीच्या गाडीने, आम्ही सगळं मॅनेज करतो. तेव्हा जय म्हणतो कंपनीच्या गाडीने का जायचे, मी माझी गाडी घेऊन येईल ना, आपण एकत्र आता बरोबर 8:30 वाजता निघायचं. तेव्हा मात्र नाही सर एक काम करा ना तुम्ही आता ना जा ठाण्यावरून आपण आता इकडे दुसऱ्या रूटने जाऊ. तो म्हणतो काय गरज आहे. शरू म्हणते नको नको मॅक एक काम कर, तू माझ्या घरी ये, मग तिथून सर आपल्याला पिक करायला येतील. तेव्हा जय म्हणतो मी का तुम्हाला पिक करायला येऊ, मी काय टॅक्सीवाला आहे का, कॅबवाला आहे का, तुम्ही सगळ्यांनी माझ्या इथे या. तेव्हा शरू म्हणते सर असं कसं जमेल हो, तुम्ही सांगा ना मॅक, मी मम्मीला आता इथे घावणे करायला सांगेल, आपण दोघं एकत्र येऊया. जय सर आपल्याला इथूनच पिक करतील माझ्या घरून. तिघांचा नुसता गोंधळ चालू असतो, राडा चालू असतो. तेव्हा मॅक म्हणतो मी काय म्हणतो, आपण घावणे घेऊया, नंतर ठाण्याच्या कालव्यावरून जाऊया. तेव्हा ती म्हणते त्या दुसऱ्या रूटने जायचं आहे, तिथून लवकर बसू, म्हणजे आपल्याला कर्जतला तर जायचं आहे ना. जय मात्र म्हणतो अहो काय चाललं आहे तुमच्या दोघांचं, मी सांगतोय ना मी परबच्या तिकडे येतो, मॅक तू तिथेच पोहोच आणि आपण तिघे आता सोबत जाऊ. ओके झालं आता सगळं फायनल. तेव्हा मात्र तुम्ही बरोबर रेडी राहा. सगळी टीम त्यांना चिडवायला लागते की तुमच्यासोबत जय सर आहे, म्हणजे आता तुमची मज्जा असेल. तेव्हा आता ते म्हणतात सरांना सांगू का, आमच्या उद्याचं सगळं जे काही प्लॅनिंग आहे तुम्ही कोणी मध्ये करू नका. शरू म्हणाली चिल कर रे, आपण सगळं मॅनेज करू, तू कशाला टेन्शन घेतो. दुसरीकडे मात्र गौतम असावरीला परत एकदा कॉल करतो, तिला बाहेर बोलावून घेतो. असावरी थोडीशी शांत असते. गौतम तिला मिठी मारतो, ती काहीच रिॲक्ट करत नाही आहे. तो विचारतो अगं काय झालं, कुठे आता तू बिझी आहेस. असावरी मात्र म्हणते अरे काम होतं. अगं मग मी फोन केला तर तू रिप्लाय पण केला नाही, मेसेज पण नाही, कॉल पण उचलला नाही, वापस कॉलही केला नाही, मला खरं सांग काय झालं. असावरही बिचारी डोळ्यात पाणी आणते. मला एक सांगा ना, पुढे जाऊन जर मी तुम्हाला आवडले नाही तर, मी तुमच्यासाठी फिट झाले नाही तर तुम्ही मला सोडून द्याल. गौतम लिटरली हसायला लागतो. अगं वेडी आहेस का तू, काय बोलतेस, तू माझ्याबरोबर उद्या ट्रीपला चल, मला अजिबात हरकत नाही आहे, मी तुझ्याशी कधीच बोर होणार नाही आहे गं, असं ओव्हर थिंक करत जाऊ नको. तेव्हा आता सॉरी म्हणते आणि खरंच असं काही होणार नाही ना. गौतम म्हणतो अजिबात नाही, माझ्या जीवात जीव असेपर्यंत तर अजिबातच असं काही होणार नाही आहे. मी तुला कॉल करत होतो आणि तुझं बेस्ट ऑफ लक हवं होतं मला, म्हणून मी तुला कॉल केला आणि तू नेमका उचलला नाही. असावरी म्हणते सॉरी माझ्याकडून चूक झाली बरं का. गौतम म्हणतो अगं मी आता आपला एक रूल करणार आहे, काही झालं तरी आपण एक दुसऱ्याला सगळं शेअर करायचं, मनामध्ये जे काही चाललंय ते सगळं शेअर करायचं, प्रॉब्लेम सॉल्व तेव्हाच होतील ना.
आता मात्र ती म्हणते नक्कीच हे दोघं खूप खुश असतील. दुसरीकडे शरू आवरासावरी करत असते आणि तिने पूर्णपणे पसारा केलेला असतो. पमा म्हणते अगं आवर शर्वरी, जरा लवकर आवर ना, काय चाललंय तुझं? मम्मी थांब ग जरा, विचार करते मी काय काय न्यायचं काय काय नाही. एकीकडे जय सर एकदम ऑर्गनाईज आहेत ग. काही आता इकडे त्यांचं पॅन्ट शर्ट टॉयलेटरी सगळं काही त्यांनी व्यवस्थित मॅनेज केलेलं असतं. अक्षरशः त्यांची लिस्ट असते ग. आणि इकडे मात्र आसावरी येते. काय ग शरू, इतका पसारा? 4 कपडे न्यायचे आहेत ना, कोणते ना कोणते घेऊन जा. शरू म्हणते अगं असं कसं, तिथे जाऊन मला फोटो सेशन करायचे ना. शर्वरी परब एकदम टकाटक वाटायला पाहिजे की नाही. ताई तू प्लीज माझी मदत करशील का? तेव्हा मात्र ती म्हणते नाही बाबा, तुझं तू बघ, माझ्याकडून काही तुझं हे सामान आवराआवरी होणार नाही आहे. पुन्हा आता सगळे विचार करायला लागली आहे शरू की मी कसं करू काय करू. जयने तर सगळं काही ऑर्गनाईज केलेलं असतं, म्हणून तो आता फटाफट आपली बॅग भरतो आणि लगेच अनु तिला कोलगेट साबण सगळं द्यायला येते. तेव्हा ती म्हणते अनु माझी मदत करशील का गं अनु? आता ती म्हणते ताई प्लीज हां, मला खूप कामं आहेत, प्लीज तुझं तू करून घे. ती लगेच तिला निघून जाते कामाला. तेव्हा शरू म्हणते तुलाही मी मदत करणार नाही आता, सगळीच माझी आता असे फजिती करताय ना. ठीक आहे, आता कशी बशी बॅग भरते आणि इकडे जयची बॅग मात्र ऑलमोस्ट एकदम व्यवस्थित पॅक झालेली असते. तो आता त्याच्या हिशोबाने सगळं सामान घेतो. इकडे मात्र शरूची बॅगच काही पॅक होत नाही आहे. तेवढ्यात मयू येते. मयू ये ना गं, बॅगवरती बस ना गं, हे कपडेच घुसत नाही आहे, चैन पण लागत नाही आहे. आता मात्र इकडे जय टकाटक रेडी आणि निघालेला असतो. प्रेक्षकांनो जबरदस्त पद्धतीने जय आता बॅग घेऊन टाईट निघालाय आणि बिंदू मात्र म्हणते जय सर आज तुमच्या आयुष्यातला खूप चांगला प्रवास आहे, याचे परिणाम तुम्हाला आयुष्यभर राहणार आहेत बरं का. तुमचा प्रवास सुखाचा होऊ द्या. शर्वरी आणि जयच्या प्रवासाला सुरुवात होते प्रेक्षकांनो आणि मस्त आता यांच्या लव्ह स्टोरीला सुद्धा फायनली सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मंडळी सनई चौघडी या मालिकेचे रोजचे डेली अपडेट आणि प्रोमो अपडेट जाणून घ्यायचे असतील, एपिसोड रिव्ह्यू ऐकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया मित्रांनो नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.